गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला। यामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण देशभरातनं हळहळ व्यक्त होत आहे। अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला। ही अतिशय दुःखद घटना आहे। या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे। तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना। विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या। त्यातून मला काही प्रश्न पडले। बोईंगच्या ड्रीम लायनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या। 2013ला पहिल्यांदा जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती। त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या। त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानाचं उड्डाण थांबवलं गेलं होतं। जानेवारी 2013ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीम लायनरचं उड्डाण खंडित केलं होतं। मला आठवतंय त्याप्रमाणे 2013ला भारतात DGCAने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं। जर ड्रीम लायनरबद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहिती असूनसुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? DGCAने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली, ते म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014ला एअर इंडियाच्या सेवेत आलं। थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीम लायनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं। ड्रीम लायनरची सेवा 2020 ते 2023च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणामुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40हून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर दिली। आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? DGCAने इतका पण विचार का नाही केला? ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल। जी घटना घडली ती दुःखद आहे, पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं। ड्रीम लायनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी। मी जे सगळं मांडलं आहे त्याविषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, अल जजीरा यामध्ये छापून आला आहे। अल जजीराने तर ड्रीम लायनरबद्दल एक डॉक्युमेंटरी पण केली आहे। त्याची यूट्यूब लिंक सोबत दिली आहे। ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी हे जरूर वाचा। जमल्यास डॉक्युमेंटरी पण पहा। राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या लिंक तुम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।